DS कुलकर्णी यांच्या कार्यालयामध्ये ईडीने छापेमारी केलेली आहे। पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयावर ईडीची छापेमारी सध्या सुरू आहे। मुंबईकडून आलेल्या ईडीच्या पथकाकडून सकाळपासून कारवाई ही सुरू करण्यात आलेली आहे। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी DSK यांच्यावर पुण्याच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत। अतिशय मोठी घडामोड पुण्यातनं DS कुलकर्णी यांच्या कार्यालयामध्ये ईडीने छापेमारी केलेली आहे। पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयावर सध्या ईडीची ही छापेमारी सुरू आहे। मुंबईकडून आलेल्या ईडीच्या पथकाकडून अगदी सकाळपासूनच ही कारवाई सुरू करण्यात आली आहे। अधिकची माहिती आपल्याला सागर आव्हाड देत आहेत। सागर, DS कुलकर्णी यांच्या कार्यालयात ईडीने छापेमारी केलेली आहे। आतापर्यंतच्या तपासामध्ये काय घडामोडी घडलेल्या आहेत? नक्कीच आपण जर पाहिलं तर मी आता पुण्यातील जंगली महाराज रोडवरती असणाऱ्या DSK जे त्यांचं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या बाहेर आहे। ईडीचे अधिकारी आतमध्ये कारवाई करतायत। गेल्या 8 ते 10 वर्षापासून DSK यांच्यावरती विविध प्रकारच्या केसेस ज्या आहेत पुण्यातील पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत। गुंतवणूकदारांचे लाखो रुपये DSKने बुडवलेले आहेत, ते पैसे दिले नाही। त्याचबरोबर अनेक उद्योगांमध्ये त्यांना तोटाही सहन करावा लागला, त्यामुळे ते पैसे देऊ शकले नाही। ह्या केसेस दाखल झाल्यानंतर DSK यांनी कोर्टामध्ये त्यांना अटकही झालेली होती। काही महिन्यापूर्वी DSK बाहेर आले आणि त्यांनी कोर्टाला अर्ज केला होता की माझ्या ऑफिसमध्ये त्याचबरोबर घरामध्ये माझे काही कागद आहेत ते मला घ्यायचे आहेत, आणि त्या पद्धतीने कोर्टाने मागील आठवड्यामध्ये एक ऑर्डर केलेली आहे आणि त्यांना ऑर्डर जे आहे त्या ऑर्डरप्रमाणे ऑफिसमधले कागद घेण्यासाठी ते आली असतील। त्यानंतर ईडीने पुन्हा एकदा फेर तपासणीसाठी ही सगळी चौकशी जी आहे ती सुरू केलेली पाहायला मिळते। ईडीचे अधिकारी आतमध्ये आहेत आणि आपण जर पाहिलं तर या कार्यालयाबाहेर नोटिसा ज्या आहेत त्या पूर्ण लावलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळं DSKंना दिलासा जरी कोर्टाने दिला असला तरी त्यांच्या मागचा ससेमिरा अजूनही संपलेला नाही आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे DSKंना परवानगी दिल्यानंतर ईडीने पुन्हा तपासणीला सुरुवात केली आहे। काय माहिती समोर येते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।